So this is chapter number 3, buyback of shares. This is problem number 7. In last lecture we have started this problem and we are in notes to accounts. आपण notes to account प्रिपेअर करतोय. आपल्या जर्नल एंट्रीज कंप्लीट झाल्यात, स्ट्रक्चर आपलं कंप्लीट झालंय, मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स आपण कॅल्क्युलेट केलेत. त्यानंतर आपण काल जर्नल एंट्रीज पास केल्या. अँड देन नाव वी आर प्रिपेअरिंग फॉर नोट्स टू अकाउंट्स. आपण नोट्स टू अकाउंट्स जे आहेत हे प्रिपेअर करूया. बॅलन्स शीट आपल्याला जेव्हा प्रॉब्लेममध्ये रिक्वायर असेल तेव्हा आपल्याला ती व्हर्टिकल फॉर्ममध्येच प्रिपेअर करायची आहे आणि त्याच्यासोबत त्याचे नोट्स टू अकाउंट जे आहेत त्यामध्येच त्याच्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, जे काही ॲडलेस करायचे हे नोट्स टू अकाउंट्समध्ये करायचे आहे अँड देन फायनल अमाऊंट जे आहेत या बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. सो फर्स्ट, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल इन दॅट इक्विटी शेअर कॅपिटल. फर्स्ट शेअर कॅपिटलमध्ये आपण इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे हे रेकॉर्ड करणार आहोत. त्यासाठी काय करायचं, फर्स्ट प्रॉब्लेममध्ये किती इक्विटी शेअर्स दिलेले आहेत ते इक्विटी शेअर्स प्लस आपण जितके इक्विटी शेअर्स हे बायबॅक करतोय, जेवढे शेअर्स आपण हे रिपर्चेस करतोय ते त्या दोघांचे ॲडिशन करून मग टोटल जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे हे आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. फर्स्ट आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करून घेऊया. See, this is problem. In the balance sheet liability side, equity share capital 6 lakh rupees and the face value of each share is rupees 10 rupees. So आपल्याला शेअर कॅपिटल माहिती आहे, त्याचं फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे. नंबर ऑफ शेअर्स जे हे कॅल्क्युलेट करायचे. कसं कॅल्क्युलेट करणार, जितकं इक्विटी शेअर कॅपिटल दिलंय त्याला तुम्ही फेस व्हॅल्यूने डिवाइड केल्यावर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स जे आहेत, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इझिली मिळणार आहेत. सो 6 lakh divided by 10 rupees means face value. Answer is 60,000. So our number of equity shares are 60,000. सो इथे आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत 60,000 हे घेतलेले आहेत. त्यामध्ये जितके आपण शेअर्स बायबॅक करतोय, सी हिअर आपण जे स्ट्रक्चर प्रिपेअर केलं होतं त्यामध्ये आपण काय फाइंड आउट केलं, मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स, पॉईंट नंबर 6. तर यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स आर 12,500. सो दीज आर द नंबर ऑफ शेअर्स दॅट वी आर रिपर्चेसिंग. आपण हे जे शेअर्स आहेत हे बायबॅक करतोय. दीज आर द नंबर ऑफ शेअर्स 12,500. सो हे आपण त्या नंबर ऑफ इक्विटी शेअर्समध्ये ॲड करणार आहोत. सो 60,000 प्लस बायबॅक शेअर्स 12,500. सॉरी, नॉट ॲडिशन, आपण हे इथे सबट्रॅक्ट करणार आहोत टोटलमधून अँड देन जितके इक्विटी शेअर्स आहेत हे आपण रेकॉर्ड करणार. सो 60,000 मायनस 12,500, टोटल नंबर ऑफ शेअर्समधून जितके आपण शेअर्स बायबॅक करतोय हे लेस करायचे अँड देन जितके इक्विटी शेअर उरत आहेत तेवढे आपल्याला रेकॉर्ड करायचे. सो 60,000 मायनस बायबॅक शेअर्स 12,500. Answer is 47,500. So 47,500 equity shares of rupees 10 each. Answer इथे आपल्याला फाइंड आउट करायचे. सो 47,500 these are the number of shares of equity shares of rupees 10 each आणि त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे. सो आपल्याला इथे टोटल इक्विटी शेअर जे आहे कॅल्क्युलेट करून रेकॉर्ड करायचे. सो 4,75,000 टोटल इक्विटी शेअर कॅपिटल. जेवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत त्याला फेस व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय केलं, इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे हे मिळाले. जेवढे नंबर ऑफ शेअर्स होते त्यामधून बायबॅक शेअर्स हे लेस केलेत, मायनस केलेत अँड देन जेवढे रिमेनिंग शेअर्स आहेत हे आपण नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड करून घेतोय. नेक्स्ट 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रॉब्लेममध्ये 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेले आहेत 2 lakh. ॲज इट इज तिथे रेकॉर्ड होतील बिकॉज त्यावर काही ॲडजस्टमेंट झालेली नाही आहे. सो डिरेक्टली 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 100 each, 2 lakh.
टोटल इक्विटी शेअर कॅपिटल अँड प्रेफरन्स शेअर कॅपिटल दोघांची ॲडिशन करून टोटल जी आहे ही फायनल अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. सो 4,75,000 प्लस 2 lakh टोटल इज 6,75,000. नेक्स्ट पॉइंट, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस अंडर आपल्याला जितके सोर्सेस आहेत ते सगळे आपण रेकॉर्ड करणार आहोत. लाईक सिक्युरिटी प्रीमियम, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड नेक्स्ट इज आपण जर्नल एंट्रीज प्रिपेअर करताना इथे CRR आपण क्रिएट केला होता, दॅट इज कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. तो सुद्धा आपण नोट्स टू अकाउंट मध्ये रिझर्व अँड सरप्लस हेडिंग अंडर रेकॉर्ड करणार आहोत. सो आपण जे सोर्सेस आहेत, जेवढे रिझर्व अँड सरप्लस आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. सिक्युरिटी प्रीमियम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फर्स्ट आपण रेकॉर्ड करून घेऊया. इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल त्याची बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आन्सर इज 4 lakh. आता ह्या 4 lakh मधले आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले जर्नल एंट्रीज प्रिपेअर करताना CRR क्रिएट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून 1,25,000 हे यूज केले होते. सो टोटल 4 lakh मधले 1,25,000 जर आपण CRR क्रिएशनसाठी यूज केले तर रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे तेवढी नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड होईल. मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 4 lakh रुपीज होते, त्यातले CRR क्रिएशनसाठी 1,25,000 यूज केले. सो 4 lakh मायनस 1,25,000, रिमेनिंग जितके आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. 2,75,000. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले आपण टोटल 4 lakh मधले 1,25,000 कॅपिटल रिडम्पशन रिझर्व मीन्स CRR क्रिएशनसाठी यूज केले होते. सो आपण ते लेस करतोय अँड रिमेनिंग जितकी अमाऊंट आहे ही आपण रेकॉर्ड केली. नेक्स्ट, सिक्युरिटीज प्रीमियम आर देअर. सिक्युरिटीज प्रीमियम 3 lakh. आता इथे बॅलन्स शीट मध्ये 3 lakh दिसत आहेत, बट आपण ज्या जर्नल एंट्रीज काल पास केल्या होत्या त्या जर्नल एंट्रीमध्ये जो प्रीमियम होता, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल 2,50,000चा, हा सेटल करण्यासाठी किंवा हा ऍडजस्ट करण्यासाठी आपण सिक्युरिटी प्रीमियम मधले 2,50,000 हे यूज केलेले आहेत. सो सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. प्रीमियम मधले 2,50,000, सिक्युरिटी प्रीमियम मधले 2,50,000 प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी यूज केले. सो टोटल सिक्युरिटी प्रीमियम मधले 3 lakh मायनस 2,50,000 जितके आपण यूज केले होते ते आपण लेस करून घेतोय आणि जेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे ही रेकॉर्ड करायची. सो 3 lakh मायनस 2,50,000 जितके रिमेनिंग सिक्युरिटीज प्रीमियम आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. 50,000. नेक्स्ट, आपण जर्नल एंट्रीज मध्ये CRR क्रिएट केला होता. सी बीइंग क्रिएशन ऑफ CRR 1,25,000चा आपण CRR क्रिएट केलेला आहे. सो हा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व दॅट इज CRR हा आपण रिझर्व अँड सरप्लसला रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. सो कॅपिटल रिडम्पशन रिझर्व 1,25,000. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांना? येस मॅम. Okay. Let's see. Next is third point, long term liabilities. बघा प्रॉब्लेम मध्ये जेवढे एलिमेंट्स दिसत आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. लॉंग टर्म लायबिलिटीज अंडर डिबेंचर्स येतील. डिबेंचर्स जे आहेत 8% डिबेंचर्स 16 lakh. सो आपण हे डिबेंचर्स जे आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. डिबेंचर्स 16 lakh. नेक्स्ट, प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत. डायरेक्टली क्रेडिटर्स आपण रेकॉर्ड करून घेतोय. ट्रेड पेएबल हेडिंग अंडर क्रेडिटर्स 2 lakh.
नेक्स्ट अदर लायबिलिटीज मध्ये काही नाहीये. इक्विटी शेअर रेकॉर्ड करून झाले, प्रेफरन्स शेअर्स आपले रेकॉर्ड करून झालेत, सिक्युरिटी प्रीमियम, प्रॉफिट अँड लॉस, डिबेंचर, क्रेडिटर्स. लायबिलिटीज साईड आपली ऑलमोस्ट इथे कंप्लीट झाली आहे. सो आता आपण ॲसेट साईड जी आहे ही रेकॉर्ड करून घेऊया. ॲसेट साईडमध्ये फिक्स्ड ॲसेट्स दिलेले आहेत 14 लाख. सो आपण नोट्स टू अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड करून घेऊया. फिक्स्ड ॲसेट्स 14 लाख. नेक्स्ट नॉन करंट इन्व्हेस्टमेंट अंडर इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये 1 लाख. सो ती इन्व्हेस्टमेंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 1 लाख. नेक्स्ट कॅश अँड बँक बॅलन्स. त्याआधी अदर करंट ॲसेट आहेत. अदर करंट ॲसेट आपण रेकॉर्ड करून घेऊया. अदर करंट ॲसेट्स 3 लाख. अदर करंट ॲसेट्स नेक्स्ट कॅश अँड बँक बॅलन्स. आता कॅश अँड बँक बॅलन्स वरती यामध्ये बायबॅकचा जितका क्लेम आहे हा कॅश अँड बँक बॅलन्स म्हणून आपल्याला लेस करावा लागणार आहे. सो कॅश अँड बँक बॅलन्स 15 लाख दिलेले आहेत इथे. सो आपण फर्स्ट इथे 15 लाख हे रेकॉर्ड करून घेतलेत. देन आपला जो बायबॅकचा क्लेम आहे जर्नल एंट्रीजमध्ये आपण फर्स्ट एंट्री जी केलेली आहे बिंग बायबॅक क्लेम ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर. मीन्स इथे इक्विटी शेअर होल्डरला जी अमाऊंट लिहिलेली आहे आपण हा आपला बायबॅकचा टोटल क्लेम आहे. किंवा इथे आपण एक वर्किंग नोट केली होती 3,75,000. सो दिस इज अवर बायबॅक क्लेम. सो जितका आपला बायबॅक क्लेम आहे तो आपण कॅश अँड बँक बॅलन्समधून लेस करून घेऊया. बिकॉज तेवढा क्लेम मीन्स तितकी अमाऊंट आपली जाणार आहे आपण बायबॅकसाठी यूज करतोय. बायबॅक मीन्स रिपर्चेसिंगसाठी. सो 15 लाख मायनस 3,75,000. फायनल आन्सर आउटर कॉलमला रेकॉर्ड करून घेऊया 11,25,000. प्रॉब्लेममध्ये दिलेले सगळे ॲसेट लायबिलिटीज जे आहेत ह्या आपल्या रेकॉर्ड करून झाल्यात. सो आपण ह्या अमाऊंट आहेत या फायनल बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करून घेऊया. शेअर कॅपिटल 6,75,000. शेअर कॅपिटल 6,75,000. नेक्स्ट रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस मध्ये ह्या तिघांचीही ॲडिशन करून आपल्याला घ्यायची आहे. 2,75,000 प्लस 50,000 प्लस 1,25,000. सो आपण रिझर्व अँड सरप्लस रेकॉर्ड करून घेतोय 4,50,000. त्या तिघांचीही आपण टोटल करून घेतली आहे. नेक्स्ट लॉंग टर्म लायबिलिटीज 16 लाख. लॉंग टर्म लायबिलिटीज 16 लाख. देन करंट लायबिलिटीज अंडर ट्रेड पेएबल जे आहेत हे रेकॉर्ड होतील. ट्रेड पेएबल 2 लाख. ज्या लायबिलिटीज आहेत त्या आपल्या रेकॉर्ड करून झाल्यानं आपण त्यांची टोटल घेऊया. नेक्स्ट ॲसेट जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून घ्यायचे. सी ॲसेट्स अंडर फिक्स्ड ॲसेट्स 14 लाख. देन नेक्स्ट नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 1 लाख. टोटल आउटर कॉलमला घेतले 14 लाख प्लस 1 लाख 15 लाख. त्यानंतर अदर करंट ॲसेट्स 3 लाख. अँड कॅश इक्विव्हॅलंट अंडर कॅश अँड बँक बॅलन्स जो आहे हा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. फायनल अमाऊंट 11,25,000. बॅलन्स शीटला आपण रेकॉर्ड करून घेतली. दोघांची टोटल आउटर कॉलमला 14,25,000. ॲसेट साईडची आपण टोटल करून घेऊया.
दोन्ही टोटल मॅच झाल्यात, लायबिलिटी साइड अँड ॲसेट साइड. आणि इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे. So this is our problem number 8, buyback of shares. Buyback of shares मधला हा problem number 8 आहे. आपण सॉल्व करूया. The balance sheet of Afcons Limited as on 31st March 2018 was as follows. आपल्याला बॅलन्स शीट जी आहे ही दिलेली आहे. Keeping in view the legal requirements, ascertain the maximum number of equity shares of Afcons Limited can buy back at ₹25 per share. सो इथे आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत हे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्याची ऑफर प्राइस ही दिलेली आहे. ऑफर प्राइस, बायबॅक प्राइस दिलेली आहे. सो द कंपनी कॅन बाय बॅक ₹25 पर शेअर. इथे आता ऑफर प्राइस जी आहे ही 25 आहे. सो आपण आधी मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स, मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करून घेऊया. आता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चर प्रिपेअर करावं लागेल. सो या स्ट्रक्चरमध्ये अमाऊंट्स फिलअप केल्यावर आपल्याला इझिली बायबॅक मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स जे आहेत हे मिळणार आहेत. फर्स्ट आपण प्रॉब्लेममध्ये बघूया काय काय त्यांनी सोर्सेस दिलेले आहेत. सिक्युरिटीज प्रीमियम आर गिवन 1,27,500. देन जनरल रिझर्व्स दिलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. सो आपण याच्या ज्या अमाऊंट्स आहेत या स्ट्रक्चरमध्ये फिलअप करून घेऊया. सो सिक्युरिटीज प्रीमियम 1,27,500 आपण फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करून घेऊया. Securities premium 1,27,500. Next, general reserves are given. General reserves 1 lakh. Next, profit and loss account 1,22,500. Profit and loss account आपण रेकॉर्ड करून घ्यायचे 1,22,500. सगळे सोर्सेस जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून झालेले आहेत. रिझर्व अँड सरप्लस A प्लस B प्लस C मीन्स जितके हे सोर्सेस आहेत A प्लस B प्लस C तिघांचीही टोटल घ्यायचे अँड देन वी विल गेट रिझर्व अँड सरप्लस. सो 1 lakh प्लस 1,22,500 प्लस 1,27,500 टोटल घ्यायचे. करा टोटल. 3,50,000. येस करेक्ट, 3,50,000. सो इथे आपली फर्स्ट स्टेप जी आहे ही कंप्लीट झाली आहे. इन नेक्स्ट स्टेप 25% ऑफ ओन फंड्स. फर्स्ट इथे काय घ्यायचं आहे, रिझर्व अँड सरप्लसची जेवढी टोटल आहे ही फर्स्ट आपण इथे घेणार आहोत 3,50,000. देन इक्विटी कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल बघूया किती आहे. सो इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. टोटल इक्विटी शेअर कॅपिटल 4 lakh. सो आपण इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे रेकॉर्ड करून घेतोय 4 lakh. नेक्स्ट प्रेफरन्स कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1 lakh रेकॉर्ड करून घेऊया 1 lakh. आफ्टर दॅट ओन फंड, वी हॅव टू कॅल्क्युलेट ओन फंड A प्लस B प्लस C मीन्स रिझर्व अँड सरप्लस प्लस इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल तिघांचीही आपल्याला ॲडिशन करायचे, टोटल घ्यायचे अँड दॅट इज अवर ओन फंड. मग तिथे आपल्याला काय मिळणार आहे, ओन फंड मिळणार आहे. सो 3,50,000 प्लस 4 lakh प्लस 1 lakh टोटल करा. 8,50,000. येस 8,50,000 करेक्ट. इथे आपल्याला ओन फंड हा मिळालेला आहे. सो आता ह्या 8,50,000 वरती ओन फंड वरती 25% अमाऊंट जे ही कॅल्क्युलेट करायचे. सो 25% ऑन 8,50,000 देन यू विल गेट 25% ऑफ ओन फंड. मग ह्या 8,50,000 वरती 25% अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यावर इथे आपल्याला
25% ओन फंड हा मिळणार आहे. सो कॅल्क्युलेट करा 25% ऑन 8,50,000. 2,12,500. येस करेक्ट. 2,12,500. येस करेक्ट. 2,12,500. सो इथे आपल्या 2 स्टेप्स कंप्लीट झाल्यात. सोर्सेस अँड 25% ऑफ ओन फंड. नेक्स्ट थर्ड स्टेप्स मिनिमम ओन फंड. द मिनिमम ओन फंड जे आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ओन फंड. ओन फंड आपण सेकंड स्टेपमध्ये ऑलरेडी फाइंड आउट केला आहे. ओन फंड 8,50,000. सो आपण तो घेऊया रेकॉर्ड करून 8,50,000. नेक्स्ट लेस 50% ऑफ डेप्ट. डेप्ट मीन्स प्रॉब्लेममध्ये जर लोन दिलं असेल, डिबेंचर्स दिले असतील आणि हे जर दोन्ही एलिमेंट्स दिले असतील तर दोघांची टोटल करून त्याच्या 50% अमाऊंट घ्यायची. किंवा जर नुसते डिबेंचर्स दिले असतील तर त्याच्या 50% अमाऊंट ही आपल्याला घ्यावी लागेल. लेट्स सी लायबिलिटी साइड. डेप्ट्स काय काय दिलेले आहेत. डिबेंचर्स आर गिवन. लोन नाही दिलंय कुठेच. सो डिबेंचर्स दिलेले आहेत. डिबेंचर 8 लाख. आता ह्या 8 लाखच्या 50% अमाऊंट आपल्याला तिथे लेस करायची किंवा 50% अमाऊंट तिथे आपल्याला स्ट्रक्चरमध्ये घ्यायची. सो 50% ऑन 8 लाख मीन्स 4 लाख. 4 lakh. Yes, correct. 4 lakh. So our less 50% debt is 4 lakh. Then minimum own fund A minus B. Own fund minus 50% debt. So 8,50,000 minus 4 lakh. Final amount that is our minimum own fund. 4,50,000. Yes, correct. 4,50,000. 50,000. इथे आपल्या 3 स्टेप्स कंप्लीट झाल्यात. नेक्स्ट स्टेप नंबर 4 that is 25% of paid up equity. 25% ऑफ पेड अप इक्विटी मीन्स आपल्याला इथे काय करायचंय तर जितकं इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये इक्विटी शेअर कॅपिटल इज 4 लाख. सो ह्या 4 लाख अमाऊंटच्या 25% अमाऊंट ही आपल्याला तिथे घ्यायची. सो 25% ऑन 4 लाख दॅट इज 1 लाख. 4 लाखच्या 25% अमाऊंट आपण इथे घेतोय. सो 25% ऑफ पेड अप इक्विटी 1 लाख इथे आपण घेतलेली आहे. देन मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स. मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स मीन्स इथे जे आपण 25% पेड अप इक्विटी घेतलेली आहे त्याचे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स जे आहेत इथे रेकॉर्ड करायचे. नंबर ऑफ शेअर्स रेकॉर्ड करताना जितकी पेड अप इक्विटी आहे त्याला फेस व्हॅल्यूने तुम्ही डिवाइड केलं की तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स इझिली मिळणार आहेत. सो आपण नंबर ऑफ फेस व्हॅल्यू बघूया. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. सो इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपीज दिलेली आहे. मीन्स हिअर जे आपण 25% पेड अप इक्विटी कॅल्क्युलेट केले 1 लाख डिवायडेड बाय 10 रुपीज. 1 लाखला 10 रुपीजने डिवाइड करायचं. देन यू विल गेट नंबर ऑफ शेअर्स. सो 1 लाख डिवायडेड बाय 10 you will get answer that is 10,000. 10,000. Yes, correct. Next, offer price is given. प्रॉब्लेम मध्ये जितकी ऑफर प्राइस दिलेली आहे ती ॲज इट इज रेकॉर्ड करायची आहे. लेट्स सी द अफकॉन लिमिटेड कॅन बाय बॅक at ₹25 per share. 25 this is offer price, this is buyback price. ही ऑफर प्राइस आहे किंवा बायबॅक प्राइस आपण म्हणू शकतो. सो इथे ₹25 जे आहे ते आपण रेकॉर्ड करून घेतोय 25. देन बायबॅक ॲट ऑफर प्राइस A into B. सो बायबॅक ॲट ऑफर प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A into B. A means maximum number of shares and B means offer price is given. So 10,000 into 25 you will get buyback at offer
प्राइस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय अँड देन आपल्याला इथे बायबॅक ॲट ऑफर प्राइस आन्सर फाइंड आउट होणार आहे. सो 10,000 into 25. Answer is 2,50,000. सो इथे आपण जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स आहेत त्याला ऑफर प्राइसने मल्टिप्लाय केलंय आणि इथे आपल्याला फायनल आन्सर हे मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 5, मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ बायबॅक. आता इथे आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट जी आहे ही फाइंड आउट करायची आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? लिस्ट ऑफ 1, 2, 3 अँड 4. आपण ज्या पहिल्या 4 स्टेप्स केलेल्या आहेत या 4 स्टेप्स मधली लिस्ट अमाऊंट जेवढी आहे, जी कमी अमाऊंट आहे, दॅट इज अवर मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ बायबॅक. सो आपण बघूया. फर्स्ट स्टेप 3,50,000. सेकंड स्टेप 2,12,500. Third step 4,50,000 and fourth step 2,50,000. सो इथे आपल्या 4 स्टेप्स ज्या आहेत या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि चारही मधली लिस्ट अमाऊंट जी आहे, लिस्ट अमाऊंट 2,12,500. 2,12,500. येस, करेक्ट, ही लिस्ट अमाऊंट आहे. सो आपण ती रेकॉर्ड करून घेऊया. दॅट इज अवर मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ बायबॅक 2,12,500. नेक्स्ट मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स, मीन्स इथे जे 5वा पॉइंट आहे दॅट इज स्टेप नंबर 5 डिवायडेड बाय ऑफर प्राइस. जो स्टेप नंबर 5चं जे आपलं आन्सर आलेलं आहे 2,12,500 त्याला ऑफर प्राइसने डिवाइड करायचं, देन यू विल गेट द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स. सो 2,12,500 डिवायडेड बाय 25. 8,500. Yes, 8,500. So these are our maximum possible number of shares. So 8,500 equity shares of rupees 10 each can be bought back at rupees 25 each. आता बघा इथे मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स मिळालेले आहेत. जर तुम्ही इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू बघितली तर 10 रुपीज दिलेली होती अँड देन आता आपण जे ते बायबॅक करताना त्याची व्हॅल्यू 25 आहे. मीन्स आपण जे इक्विटी शेअर्स 8,500 इक्विटी शेअर्स बायबॅक करतोय, जे रिपर्चेस करतोय, त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे, पण ते बायबॅक करताना आपण 25 ने बायबॅक करतोय. जेव्हा फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीने आपण बायबॅक करतोय, रिपर्चेस करतोय, देन द सिच्युएशन इज ॲट प्रीमियम. जेव्हा आपण फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीने शेअर्स जे आहेत हे बायबॅक करतोय तेव्हा ती सिच्युएशन ही ॲट प्रीमियमची सिच्युएशन असणार आहे. सो आपल्याला ज्या जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत, या फर्स्ट एंट्री आपली ही ॲट प्रीमियमची एंट्री येणार आहे. सो इथपर्यंत पार्ट सगळ्यांच्या लक्षात आलाय, स्ट्रक्चर लक्षात आलंय? Yes, ma'am. Yes, ma'am.